नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सराव संच 3.2 च्या अनुषंगाने जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूयात। सोबतच सराव संच 3.2 मधले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। ठीक आहे, खूप छोटासा असा भाग आहे, परंतु एग्जाम मध्ये दरवर्षी सातत्याने विचारला जाणारा हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी सराव संच 3.2 मध्ये पाहायला मिळेल। बरोबर आहे, याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला असतात, त्यामुळे आपण बघूयात काय आहे। टचिंग सर्कल्स, बरोबर, दोन सर्कल्स एकमेकांना टच कशा प्रकारे होऊ शकतात याच्याशी संबंधित कन्सेप्ट काय आहे बघा। सर्कल्स टचिंग एक्सटर्नली, एक पॉसिबिलिटी नंबर फर्स्ट आहे की जर दोन म्हणजे सर्कल जे आहेत ते एकमेकांना टच करतात म्हणजे त्या दोन सर्कल्सचा कॉमन पॉइंट हा एकच असेल तर या दोन सर्कलचा जर विचार केला तर फक्त या दोघांमध्ये एकच कॉमन पॉइंट आहे, तो म्हणजे सी आहे। बरोबर आहे, सी हा ओनली वन इज कॉमन पॉइंट ऑन बोथ सर्कल्स। बरोबर आहे, दोन सर्कलवर असलेला एकच पॉइंट हा सी जो आहे तो दोघांसाठी कॉमन आहे। या व्यतिरिक्त एकही पॉइंट ह्या दोन्ही सर्कलसाठी कॉमन पॉइंट नाही। ठीक आहे, जर दोन सर्कल्स अशा प्रकारे एक्सटर्नली पार्ट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्याला म्हणतोय आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स। बरोबर आहे, बाह्य भागामधून जर स्पर्श करत असतील, टच करत असतील तर त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आपण म्हणत असतो। ठीक आहे, इथे सांगितलंय बघा, फॉर सर्कल्स टचिंग एक्सटर्नली द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडाय। इथं प्रॉपर्टी आहे म्हणजे थेरम आपण लक्षात ठेवू शकता। यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व करून सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय की जर दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली इंटरसेक्ट करत असतील, एक्सटर्नली टच करत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी येत असते, ती म्हणजे त्यांच्या सेंटर पॉइंट मधल्या डिस्टन्सशी संबंधित। बरोबर आहे, या ठिकाणी तुम्हाला एक पॉइंट दिसतोय सी, हा दोघांचा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे। सोबतच ए हा सर्कल या सर्कलचं काय आहे, सेंटर पॉइंट आहे। सेम बी इथं दिसतोय तुम्हाला, हा बी पॉइंट जो आहे तो अदर सर्कलचा काय आहे, हो सेंटर पॉइंट आहे। मग या दोन सेंटर पॉइंट मधलं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स असणार आहे सम ऑफ देअर रेडाय। बरोबर आहे, त्या दोन वर्तुळाच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी असलेलं डिस्टन्स जे आहे ही AC जे आहे, AC ही फर्स्ट सर्कलची काय आहे, रेडियस आहे, आणि हा BC म्हणजे पुढचा जो पार्ट आहे हा तुम्हाला लक्षात येतोय की सेकंड सर्कलचा काय आहे, ती रेडियस आहे। आणि ह्या तीन पॉइंट्सचा ज्यावेळेस तुम्ही विचार करताय A, C आणि B, हे तीन पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स आहेत। का कोलिनियर पॉइंट्स आहेत बरं, तर निश्चितच साहजिक आहे इथं जो अँगल तयार होतोय, आपण ही जी लाईन काढलेली आहे लाईन L इज परपेंडिक्युलर असणार आहे। का परपेंडिक्युलर असणार आहे, कारण ती L लाईन जी आहे तर ती पास होते इकडून पॉइंट C पासून। मग सी हा ओनली वन कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ सर्कल्स ऑफ बोथ सर्कल्स। बरोबर, दोन्ही सर्कलचा हा काय आहे, कॉन्टॅक्ट पॉइंट आहे। ज्यावेळेस तुम्हाला दोन वर्तुळांचा एक अशा पद्धतीचं काय येणार आहे का, एकाच बिंदूमधून जाणारी एक जर स्पर्शिका असेल, टँजंट असेल, तर ती टँजंट तुम्ही या दोन्ही सर्कलची एक कॉमन टँजंट आहे असं पण म्हणू शकता, जे की पॉइंट सी या एकाच पॉइंट मधून दोन्ही सर्कलला काय करते, टच करते। बरोबर आहे, म्हणून ही टँजंट झालेली आहे L म्हणजे। आणि त्याच्यानंतर AC जी आहे, AC ही रेडियस आहे। रेडियस आणि टँजंट ज्या पॉइंट मध्ये कॉन्टॅक्ट करतात त्या ठिकाणी काय होतं, टँजंट थेरम नुसार परपेंडिक्युलर लाईन असणार आहे। बरोबर आहे, सेम आपणाला असंही सांगता येतं की हे राईट साइडला पण काय होतं, परपेंडिक्युलर अँगल तयार होतोय। आणि तुम्ही जर इथं जर 90 अंशाचा कोन आहे आणि इथं जो तयार होणारा 90 अंशाचा कोन आहे, ह्या दोघांची बेरीज केलात तर ते किती येते, 180 अंश येते। 180 अंश असतील तर ही जी काही लाईन आहे, हे दोन अँगल्स जे आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर। अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर ही जी खालची लाईन असणार आहे आपली, ती लाईन कशी असणार आहे, त्या लाईन वरचे जे पॉइंट्स आहेत कोलिनियर पॉइंट्स असणार आहेत। म्हणूनच A', C', B अशा प्रकारे आपल्याला लिहिता येत असतं। बरोबर आहे, आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला सांगता येतं दॅट इज AB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AB म्हणजेच काय आहे, ह्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स, सेंटर पॉइंट मधलं असलेलं डिस्टन्स आहे, दोन वर्तुळाच्या केंद्रबिंदू मध्ये असलेलं अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ AB आहे। आणि डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू AC प्लस BC आहे। AC म्हणजे फर्स्ट सर्कलची रेडियस आहे, सेम BC म्हणजे काय आहे,
सेकंड सर्कलची रेडियस आहे आणि त्या दोन्ही सर्कलच्या रेडियसची सम केल्यानंतर जे डिस्टन्स भेटणार आहे ते डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑफ अ सर्कल्स ऑफ सेंटर. ते लक्षात सेंटर पॉईंट्स मधलं ते डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहे. सिमिलरली दुसरा आपल्याला एक पार्ट बघायचा आहे तो म्हणजे सर्कल्स टचिंग इंटरनली. बरोबर आहे. जर ते दोन सर्कल्स आतून स्पर्श करत असतील किंवा अंतरस्पर्शी वर्तुळे असतील, इंटरनली टचिंग सर्कल्स जर असतील तर त्याची डायग्राम तुम्हाला इथं समोर दिसते. बरोबर आहे. दोन पॉसिबिलिटी असणार आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटीचा विचार केला आपल्याला आपण पहिल्यांदा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, आता या ठिकाणी आपल्याला बघतोय तो म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्स. ज्यावेळेस दोन इंटरनली टचिंग सर्कल्स तुमच्या समोर अशा पद्धतीने समोर असतील त्यावेळेस तुम्हाला इथं देखील लक्षात येतं हे दोन्हीसाठी परपेंडिक्युलर आहेत. त्याच्यामुळं ह्या सी पॉईंट असेल, बी पॉईंट असेल आणि ए पॉईंट्स असतील तर हे तीनही पॉईंट सी डॅश, बी डॅश, ए हे तीन पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. आणि कोलिनियर असल्या कारणानं तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे कुणाचं, ह्या बी पासून ए पर्यंतचं. बरोबर आहे. सेंटर पॉईंट मधलं डिस्टन्स काढतोय आपण आणि त्याच्याशी संबंधित असलेली प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. जसं आपण वर बघितलेलं आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ते म्हणजे आहे फॉर सर्कल्स टचिंग इंटरनली द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडाय. बरोबर आहे. दोन वर्तुळे एकमेकांना इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्या दोन सर्कलच्या सेंटर पॉईंट मधलं डिस्टन्स हे त्यांच्या ज्या रेडियस आहेत त्या रेडियसच्या डिफरन्स एवढं असणार आहे. इथं आपल्याला पाहता येतं हे तीन पॉईंट्स आपण सांगितलेत की कोलिनियर आहेत. मग त्याच्यामुळं मोठा जो सर्कल आहे त्या मोठ्या सर्कलचं तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे सेंटर पॉईंट पासून डिस्टन्स जे दिसतं कशाचं, रेडियसचं, ते आपण रेडियस इथं सपोज करू शकता एसी आहे. देन नेक्स्ट तुम्हाला दुसरं जे काही दिसतं सर्कल त्याची रेडियस तुम्हाला या ठिकाणी दिसते ती काय आहे, BC. तुम्हाला काढायचं आहे हा ए पासून बी पर्यंतचा पार्ट. बरोबर आहे. आता हा मोठा तुमचा AC आहे. ह्या AC मधून तुमचा हा जर BC मायनस केला तर राहिलेला रिमेनिंग पार्ट म्हणजेच कोणता असणार आहे, AB. म्हणजेच मोठा AC आहे, AC मधून तुम्हाला जर BC मायनस केलात तर तुमचं डिस्टन्स येणार आहे एबीचं. AB म्हणजेच काय आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर पॉईंट ऑफ द टू सर्कल्स. बरोबर आहे. दोन सर्कलच्या सेंटर पॉईंट मधलं डिस्टन्स आहे हे इक्वल असणार आहे कुणाचं, डिफरन्स बिटवीन रेडियस ऑफ द टू सर्कल्स. त्या दोन वर्तुळाच्या अंतराच्या काय रेडियस जे आहे, त्रिज्या जी आहे, रेडियसच्या डिफरन्स एवढं असणार. ठीक आहे. दोन्ही पार्ट्स लक्षात आलेले आहेत. दोन्ही पार्ट्सवर तुम्हाला थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स पाहायला मिळेल. हा थिअरम पण अगदी मी आता सांगितल्याप्रमाणे आहे. आता जसं एक्सप्लेन केलं आपण अगदी त्या पद्धतीचाच थिअरम आहे. काय सांगितलेलं आहे, इफ टू सर्कल्स टच each other their their point of contact lies on the joining their centers. बरोबर आहे. इथे काय सांगितलेलं आहे, जर दोन काय असणार आहेत, तुम्हाला वर्तुळे असणार आहेत, दोन सर्कल्स असणार आहेत, दोन सर्कल्स टचिंग करणारे सर्कल्स असतील, एकमेकांना टच करणारे सर्कल्स. बघा फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन दोन्ही कंडिशनचं सांगितलेलं आहे. असं जर असतील टच करणारे तर तुम्हाला सांगितलेलं आहे देअर पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांचा म्हणजे इथं कॉन्टॅक्ट होणारा पॉईंट सी पॉईंट आहे फॉर एक्झाम्पल या डायग्राम मध्ये, फर्स्ट डायग्राम मध्ये. इथं पण तुम्हाला सी पॉईंट हा कसा दिसतोय, कॉन्टॅक्ट पॉईंट दिसतोय. लाईज ऑन द जॉईनिंग पॉइंट्स ऑफ देअर सेंटर्स, त्यांचे जे सेंटर पॉइंट्स जॉईंट करतोय आपण, इथं सेंटर आहे ए आणि इथं बी आहे, हे या रेषेवर हा पॉइंट असतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. लाईज ऑन द जॉईनिंग सेगमेंट ऑफ अ सेंटर पॉइंट्स. बरोबर आहे. या सेगमेंटवर असणार आहे असं आपल्याला सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय करायचंय तुम्हाला, हे पॉइंट ए असेल, सी असेल किंवा बी असेल, हे तीन पॉइंट्स तुम्हाला कोलिनियर आहेत हे दाखवायचे आहे. ए डॅश, सी डॅश, बी आहे हे सपोज इथं काय करायचं आहे, दाखवायचं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हा जो काय आहे हे तुमची टँजंट आहे. टँजंट आणि रेडियस थिअरम नुसार हा परपेंडिक्युलर होणार आहे, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. सिमिलरली इकडचा पण 90 डिग्रीचा, दोघांची बेरीज किती होते, 90 प्लस 90 इज इक्वल टू किती होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. आणि 180 डिग्री झाल्यामुळं हे जे तीन पॉइंट्स असणार आहेत ते तीन पॉइंट्स कसे असणार आहेत, एका स्ट्रेट लाईनवर असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. बरोबर आहे. कारण अँगल्स इन लिनियर पेअर असल्याशिवाय त्यांची बेरीज 180 डिग्री येणार आहे का, नाही. म्हणून हे तीन पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला कोलिनियर पॉइंट्स आहेत असं आपल्याला सांगता येतं. या थिअरमच्याच आधारे आपण जे पाठीमागच्या दोन प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली, जर दोन सर्कल्स एक्सटर्नली
टच करत असतील तर त्या दोन सर्कलच्या सेंटर पॉइंट मधलं डिस्टन्स हे सम ऑफ देअर रेडाय असणार आहे, बरोबर, सम ऑफ रेडाय. आणि दुसरी कंडिशन, जर दोन सर्कल्स इंटरनली काय करत असतील, टच करत असतील, तर त्या दोघांमधलं जे डिस्टन्स असणार आहे तर ते असणार आहे डिफरन्स बिटवीन देअर रेडाय, बरोबर आहे. ह्या दोन प्रॉपर्टीज आपल्याला या थेरमनुसार, म्हणजेच हा जो थेरम बघितला 3 पॉइंट्स कोलिनियर असतात, या थेरमनुसार आपल्याला ते तीनही म्हणजे दोन प्रॉपर्टीज आपल्याला एक्सप्लेन करता येतात, सांगता येतात. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हा एवढा पार्ट, बरोबर आहे, एक्झाममध्ये जास्तीत जास्त वेळेस विचारला जातो. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 मधले क्वेश्चन्स बघायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, आत्ता ज्या बघितलेल्या दोन प्रॉपर्टी आहेत अगदी त्याच प्रॉपर्टीच्या आधारे तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. या प्रकारचा क्वेश्चन 100% तुम्हाला 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सला पेपरमध्ये 100% पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये सांगितलेलं काय बघा, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियस इज 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर, बरोबर आहे. टच इज इच अदर इंटरनली, दोन्ही एकमेकांना इंटरनली टच करतात, म्हणजे प्रॉपर्टी नंबर सेकंड आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे, बरोबर आहे. एकाची रेडियस तुम्हाला सांगितलेली आहे. फॉर एक्झाम्पल इथं मोठा सर्कल जो आहे त्या मोठ्या सर्कलची रेडियस तुमची PR असणार आहे. PR इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर, दिलेली इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट तुमचे सेकंड सर्कल आहे तुमचा Q सेंटर असलेला, देअरफॉर त्याची रेडियस असणार आहे QR इज इक्वल टू किती असेल 3.5 सेंटीमीटर, दिलेली इन्फॉर्मेशन आपण लिहिलेली आहे. देन नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, बरोबर आहे. मग पहिले सेकंड नंबरची जी प्रॉपर्टी आहे त्या सेकंड नंबरच्या प्रॉपर्टीनुसार लिहिता येतं. पहिल्यांदा इफ 2 सर्कल्स, सेकंड नंबरची प्रॉपर्टी काय आहे, इफ 2 सर्कल्स आर इंटरसेक्ट किंवा टचिंग इंटरनली, then the distance between their centers is equal to difference between their radii, बरोबर आहे. या प्रॉपर्टीनुसार आता लिहिता येतं डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज इक्वल टू मोठं काय आहे आपल्याकडं 4.5 आहे, मायनस करावं लागेल तुम्हाला, सॉरी 4.8 आहे आणि 3.5 हे तुम्हाला त्या ठिकाणी मायनस करावं लागेल. करा मायनस, 8 मायनस 5 किती होत आहेत 3, आणि इथं 4 मायनस 1 3 1 होणार आहे, आणि 1.3 सेंटीमीटर हे त्या ठिकाणी काय असणार आहे, त्या दोघांच्या सेंटर पॉईंट मधलं असलेलं डिस्टन्स असणार आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. याला तुम्हाला 2 मार्क्स असू शकतात किंवा MCQ मध्ये देखील या प्रकारचा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, इफ 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, हे एक्सटर्नली टच करतात, पहिलं बघितलं आपण इंटरनली टचिंग सर्कल्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, आता त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स कसं असणार आहे, सम ऑफ देअर रेडाय, बरोबर आहे, म्हणजे त्या दोघांच्या रेडियसची ऍडिशन करायचं आहे. एक तुमचा 5.5 आहे आणि दुसरा किती आहे तुमचा 4.2 आहे. दोघांची ऍडिशन म्हणजेच 5.5 प्लस 4.2 करा, या दोघांची ऍडिशन 5 आणि 2 होतात 7, पॉईंटला पॉईंट, 5 आणि 4 होतात 9, 9.7 हे एवढं काय असणार आहे त्या दोन सर्कलच्या सेंटर पॉइंट मध्ये असलेलं डिस्टन्स असणार आहे, बरोबर आहे, आणि तेच तुम्हाला काढायचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. म्हणूनच हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क साठी असू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, तो आहे क्वेश्चन नंबर 5. यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधला, जे तुम्हाला अडचणी येतील अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन आणि त्यासोबतच काही जे काही अवघड प्रश्न वाटतायत तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. त्यातलाच हा प्रश्न 5वा आहे, थोडा डिटेल मध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर द सर्कल्स विथ सेंटर A and B टच ईच अदर ॲट पॉइंट E.
इथं सांगितल्याप्रमाणे ए आणि बी सेंटर असलेले सर्कल्स आहेत, हे एक्सटर्नली टच करतात पॉईंट ई मध्ये, बरोबर आहे. परत सांगितलेलं आहे लाईन एल इज अ कॉमन टँजंट. लाईन एल इथं दिसते बघा, ह्या दोघांची कॉमन टँजंट आहे, विच टचेस द सर्कल्स ॲट सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. पॉईंट ए असलेला सेंटर असलेल्या सर्कलला सी पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि बी पॉईंट सेंटर असलेल्या सर्कलला पॉईंट डी मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन एल ही दोघांची कशी आहे, कॉमन टँजंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे सांगितलेलं फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इफ द रेडाय ऑफ द सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड काय दिलेलं तुम्हाला 6 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे तुम्हाला, एकाची 4 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एकाची किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि ही रेडियस दिल्यानंतर तुम्हाला या सी डीचं डिस्टन्स काढायचं आहे. ही असेल तुमचा किती आहे 4 सेंटीमीटर, हे आहे 6 सेंटीमीटर डिस्टन्स काढायचं आहे तुम्हाला सी डीचं, बरोबर आहे. ही आपल्याला समजलेली माहिती आपण या ठिकाणी इंडिकेट करण्याचा प्रयत्न केला डायग्राम मध्ये. आता एक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे, हा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. एफ ही परपेंडिक्युलर लाईन काढली आपण कशाला, या बी डी या साईडला. परपेंडिक्युलर का काढायचं आहे, कारण तुम्हाला याचं मेजर काढायचं आहे सी डीचं, आणि दिलेली जी माहिती आहे या माहितीच्या आधारे सी डीचं डिस्टन्स तुम्हाला काढता येणार नाही. आता काय माहिती होईल बघा बरं तुम्हाला. एक माहिती आहे तुम्हाला, हे 4 आहे म्हणजे हे 6 आहे, म्हणजे टोटल ए बीचं डिस्टन्स किती होईल 10 सेंटीमीटर होईल, बरोबर आहे. सोबतच आता तुम्हाला लक्षात येईल की हे परपेंडिक्युलर लाईन असणार आहे. का परपेंडिक्युलर असेल, कारण हा टँजंट थिअरम नुसार आपण काढलेलं जे कन्स्ट्रक्शन असणार आहे हे दोन्ही कसं असणार परपेंडिक्युलर, कारण ती टँजंट आहे आणि हे रेडियस आहे. रेडियस आणि टँजंट थिअरम नुसार हे दोन्ही अँगल जे आहेत तुमचे ते किती होणार, इच 90 डिग्री. तिसरा एक अँगल काढला तो म्हणजे तुम्ही काढलेला आहे हा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा, कारण परपेंडिक्युलर लाईन काढलेला आहे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये. एफ इज परपेंडिक्युलर टू बी डी आणि म्हणून हा 90 डिग्रीचा आलेला आहे. आणि इथं जो तयार होणारा सी ए एफ आहे हा पण आता 90 डिग्रीचा होईल. का 90 डिग्रीचा होईल, कारण रिमेनिंग अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ए एफ डी सी. एफ डी सी हा एक या ठिकाणी ऑल अँगल्स 90 डिग्री असलेला एक क्वाड्रिलॅटरल तयार होतोय, म्हणजेच तो आयत असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. आणि रेक्टँगल असेल तर त्याच्या ऑपोजिट साइड्स कशा असतात, तर ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रंट असतात. या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला एफचं माप असेल किंवा ह्या एसीचं सीडीचं माप आपल्याला या ठिकाणी काढता येतं, बरोबर आहे. मग कन्स्ट्रक्शन केलं आपण एफ इज परपेंडिक्युलर टू बी डी. आणि आता या ठिकाणी आपण आन्सरकडे जाऊयात. आन्सर कशा पद्धतीने काढायचं या ठिकाणी आपण थोडीशी चर्चा केलेली आहे. पहिल्यांदा या परपेंडिक्युलर काढल्यामुळे काय झालेलं आहे आपण लिहूयात, इन क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तुमचा ए एफ डी सी, बरोबर आहे. क्वाड्रिलॅटरल ए एफ डी सी याच्यामध्ये सांगितलेला कोणता पहिला अँगल आहे, अँगल ए एफ डी, बरोबर आपण लिहू शकता ए एफ डी इज इक्वल टू 90 डिग्री. याचं कारण आहे कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं आपण परपेंडिक्युलर आहे म्हणून, बरोबर. देन नेक्स्ट पुढे सांगायचं आहे आपल्याला दुसरा अँगल, हा तर परपेंडिक्युलर आहे, हा पण परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर आपल्याला सांगता येतं अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल तो दुसरा पण लिहूयात यासोबतच, कोणता आहे सी डी एफ. अँगल सी डी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. का असेल असं, तर टँजंट थिअरम नुसार असणार आहे. टँजंट थिअरम काय आहे, जर एखादी रेडियस आणि एखादी टँजंट एका पॉइंट मध्ये जर कॉन्टॅक्ट होत असेल त्यांचा, तर त्या कॉन्टॅक्ट पॉइंट पाशी ते काय असतात परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि इथं या क्वाड्रिलॅटरलचा एफ असेल, अँगल सी असेल, डी असेल, एफ सी आणि डी हे तिघं काय आलेले आहेत इच 90 डिग्रीचे. देअरफॉर अँगल तुमचा रिमेनिंग अँगल ए पण कसा असणार आहे 90 डिग्रीचा. सी ए एफ का असेल याचं कारण, सी ए एफ इज इक्वल टू काय असणार आहे, हा पण 90 डिग्रीचा असणार आहे. बिकॉज रिमेनिंग अँगल चौकोनाचा उरलेला कोन आहे तो, बरोबर आहे, रिमेनिंग अँगल म्हणू शकता तुम्ही. आणि देअरफॉर एव्हरी अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 90 डिग्री. प्रत्येक कोन जो आलेला आहे याचा 90 अंशाचा आलेला आहे. आणि जर 90 अंशाचा आलेला असेल तर त्या चौकोनाला आपण म्हणतो देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए एफ डी सी इज रेक्टँगल.
हा काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. अँड रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात येतात. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर आपल्याला सांगता येतं AC इज इक्वल टू ACचं जेवढं मेजर्स आहे तेवढंच काय असणार आहे, DFचं असणार आहे. आणि ACचं मेजर माहिती आहे आपल्याला, AC आपल्याला रेडियस आहे स्मॉल सर्कलची. देअरफॉर आपल्याला 4 सेंटीमीटर लिहिता येतं. बरोबर आहे. देन नेक्स्ट पुढे आपल्याला लिहिता येतं CDचं जेवढं मेजर आहे तेवढंच कशाचं लिहिता येतं, AFचं. CD इज इक्वल टू असणार आहे AF. आणि या ठिकाणी नाही माहिती आपल्याला डिस्टन्स, म्हणून आपण हे ॲज इट इज लिहूयात. या दोन्ही इक्वेशन्ससाठी लिहू शकता आपण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याच्या पुढे बिकॉज लिहू शकता अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहेत त्या. नेक्स्ट पुढे आपल्याला काय करता येतं बघा बरं. हा जर पार्ट तुमचा झालेला असेल तर आता आपण पुढे जाऊयात. या AFचं मेजर आपण काढायचं कसं, या प्रकारे. बरोबर आहे. आता हे ABचं डिस्टन्स काढता येतं आपल्याला. बरोबर आहे. आपण नेक्स्ट पार्ट करूयात. AB इज इक्वल टू आपला पार्ट असेल तो म्हणजे AE प्लस EB असणार आहे. AE प्लस EB असणार आहे. याचं कारण आपण कोलिनियर पॉइंट्स आहेत असं पण लिहू शकता. A', कारण हे 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि AE आणि EBचं अंतर माहिती आहे. AE आहे 4, EB आहे 6. देअरफॉर AB इज इक्वल टू आपलं डिस्टन्स असणार आहे 4 अधिक 6. म्हणजेच ABचं डिस्टन्स तुमच्याकडे भेटलेलं आहे हे किती आहे, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता तुम्हाला एक एक पार्ट समजत असेल किंवा ते आलेलं आहे. एक पार्ट काढला आपण, ह्या ABचं माप काढलेलं आहे, हे आलेलं आहे तुमचं 10 सेंटीमीटर. देन नेक्स्ट आता इथं हा 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा खालचा पण 90 डिग्रीचा आहे. AFB हा एक ट्रायंगल तयार होतो, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्हाला AFचं माप काढायचं, AFचं माप काढला तर CDचं तेवढंच आहे की AF आणि CD. मग AFचं काढलं तर तुमचं आन्सर येणार आहे. म्हणजे या ट्रायंगलचा विचार केला तर तुम्हाला जर हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये एका साईडचं मेजर काढायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 2 साईड्स माहिती असल्या पाहिजेत. मग तुम्हाला हे FBचं माप काढून घेतलं पाहिजे. आपण येतं का आपण चेक करूयात. बघा या DFचं माप तुम्ही 4 सेंटीमीटर आहे हे आत्ताच म्हटलात बघा इथं. बरोबर आहे 4 सेंटीमीटर, कारण AC आणि DF सारखा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक पार्ट माहिती आहे तो म्हणजे हा मोठा रेडियस माहिती आहे. रेडियस किती आहे तुम्हाला, 6 सेंटीमीटर आहे. इथं दाखवले बघा आपण, म्हणजे हा 6 सेंटीमीटर. म्हणजे FB D असेल, F असेल किंवा B असेल, हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि कोलिनियर पॉइंट्स असल्या कारणानं तुम्हाला त्याचं डिस्टन्स जे असणार आहे तुम्हाला सबट्रॅक्ट करून काढता येतं. देअरफॉर आपण इथं सांगूयात. बघा मी परत एकदा सांगतो. इथं होतं किती, हा आपला होता 6 होता. इथून एवढा पार्ट होता आपला किती, 4. आता हा काढायचा आहे. म्हणजेच BD इज इक्वल टू, BD हा मोठा घेतला आपण, इज इक्वल टू काय असणार आहे, या 2 लहान पार्टच्या ॲडिशन एवढं असणार DF प्लस FB एवढा. म्हणजेच DF प्लस FB असं आपण लिहू शकता. आणि याच्या पुढे बिकॉज लिहू शकता. कारण काय सांगता येतं तर त्याचं कारण असेल D', बरोबर आहे. आणि या ठिकाणी करा आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. BD ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6, बरोबर. DF ची व्हॅल्यू आपण काढली आत्ताच 4 आहे. देन नेक्स्ट FB तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून FB लिहिला. हे प्लसचं मायनस होणार आहे आणि FB इज इक्वल टू 6 - 4 म्हणजेच FBचं अंतर तुम्हाला भेटेल किती, 2. 6 मधून 4 वजा केला. आता तुम्हाला या त्रिकोणामध्ये, त्रिकोणाचा जर पार्ट म्हटलात तर या त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती झालेला पार्ट असणार आहे तो कोणता, तर 2 बाजू माहिती झालेल्या आहेत. एक बाजू तुम्हाला माहिती झालेली आहे कोणती, तर एक बाजू तुमची आहे 1, ही 10 आहे, ही आहे 2 FB. म्हणजे आता ही तिसरी बाजू निश्चितपणाने काढता येते म्हणून लिहितोय आपण इनर ट्रायंगल. ट्रायंगल कोणता असेल तुमचा, AFB. इनर ट्रायंगल AFB. AFB या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय पार्ट माहिती आहे, एक अँगल माहिती आहे. कोणता अँगल माहिती आहे, AF असलेला अँगल माहिती आहे, परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर अँगल AFB इज इक्वल टू 90 डिग्री. परपेंडिक्युलर आहे, कन्स्ट्रक्शन वरून लिहू शकतो आपण. देअरफॉर पायथागोरस थेरम, पायथागोरस थिअरम आपल्याला सांगतो की हायपोटेनियसचा स्क्वेअर. आता या ठिकाणी हायपोटेनियस कोणती, हा जर परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलरच्या अपोजिट 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे परपेंडिक्युलर असते. म्हणजे इथं साइड असेल तुमची AB चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची सम. म्हणजे AF चा स्क्वेअर
प्लस असेल आपला BF चा स्क्वेअर असेल. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज आता आपल्याला AB माहिती आहे, AB 10 आहे म्हणजे 10 चा स्क्वेअर असणार आहे, प्लस AF माहिती आहे का? नाही, AF काढायचं आहे म्हणजे AF चा स्क्वेअर ॲज इट इज. परत तुम्हाला BF माहिती आहे, BF चा डिस्टन्स आहे किती? 2 सेंटीमीटर. देअरफॉर आपल्याला 2 सेंटीमीटरचा स्क्वेअर करावा लागेल. करा, याचा स्क्वेअर किती येणार आहे? 100 इज इक्वल टू AF चा स्क्वेअर इज प्लस 2 चा स्क्वेअर होईल 4 आणि AF चा स्क्वेअर इज इक्वल टू हे 100 आणि इकडचा 4 असलेला प्लस पुढे गेला तर मायनस होणार आहे म्हणून मायनस आलेला आहे. 100 मायनस 9 करा बरं. आता या ठिकाणी किती होणार आहे? 96 आणि AF चा स्क्वेअर इज इक्वल टू आलेला आहे. AF चा मेजर काढायचं आहे आपल्याला म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 96 अंडर रूट मध्ये होणार आहे आणि हे 96 ला तुम्हाला काय सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. हे झालं तुमचं आन्सर तर झालेलंच आहे, परंतु जर तुम्हाला याला जस्ट काय करू शकतात तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला तुम्हाला फॅक्टर्स पाडून लिहिता येतं. बरोबर आहे, फॅक्टर्स पाडू शकता तुम्ही 96 चे आणि याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेता येतं. 2 न डिवाइड करा. बरोबर आहे, 2 न जर डिवाइड करत असाल तर या ठिकाणी येणार आहे तुमचा आन्सर 2 4 जा 8. बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 2 इथे किती असणार आहे परत तुमचं 2 8 जा 16. बरोबर आहे, परत तुम्हाला 2 न डिवाइड करावं लागेल. 2 न डिवाइड केला तर इथे येणार आहे 2 2 जा 4 2 4 जा 8. 2 न परत 2 1 जा 2 2 2 जा 4 परत 2 न 6 परत 2 न 3 आणि लास्ट 3. बरोबर आहे, या प्रकारे फॅक्टर्स पडतील. 2 पैकी एक बाहेर, 2 पैकी एक बाहेर राहिलेलं मध्येच राहणार आहे. 2 इथला एक आलेला बाहेर, इथला एक 2 बाहेर आला म्हणजे इथं 4 बाहेर येईल. 2 × 2 4 आणि स्क्वेअर रूट मध्ये 3 × 2 हे किती राहील? 6. 4 अंडर रूट 6 या प्रकारे आपला आन्सर असणार आहे. या ठिकाणी AF चं मेजर काढलंय आपण. AF चं जेवढं मेजर्स असणार आहे अगदी तेवढंच मेजर तुम्हाला CD चं पाहायला मिळतं. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट AF इज इक्वल टू CD इज इक्वल टू 4 अंडर रूट 6 असणार आहे आणि हे या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडा लेंदी होता. हा तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे. थोडा कन्सेप्च्युअल होता, याच्यामध्ये बऱ्याच सारा पार्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग करून सोडवायचा होता आणि तो आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. नेक्स्ट पुढे तुम्हाला या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये काही क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवू शकता. काही क्वेश्चन्स तुम्हाला हे ॲज इट इज जसं बोर्डाच्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात, त्यामुळे याचं रिव्हिजन हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, इथे सांगितलेले क्वेश्चन्स आहेत, चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट दुसरा क्वेश्चन तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. R1 R2 ही रेडियस दिलेले आहे. या प्रकारचा क्वेश्चन आहे. याही प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला असू शकतो. नेक्स्ट पुढे बघूयात आपण. स्टेट तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स या प्रकारे स्टेटमेंट सांगायचं आहे. याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. हे स्टेटमेंट काय आहे हे वाचून तुम्ही सोडवू शकता. यासोबतच तुम्हाला प्रिव्हियसली आज क्वेश्चन्स पण या ठिकाणी तुम्हाला बघायचे आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. जुलै 2017 मध्ये 1 मार्कसाठी तुम्हाला प्रश्न सापडतोय तो म्हणजे रेडियसशी संबंधितच आहे. बरोबर आहे, म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्सचं तुम्हाला काय काढायचं? डिस्टन्स बिटवीन सेंटर पॉइंट्स ऑफ अ सर्कल्स, आणि ते तुम्ही काढू शकता आपण बघितलेल्या प्रॉपर्टीनुसार. 3 मार्क्ससाठी तुम्हाला जुलै 2015 मध्ये या प्रकारचा क्वेश्चन आहे विचारलेला. हा सोडवू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला काढायचं काय? प्रूव्ह करायचं आहे CM आणि CN इक्वल आहेत दाखवायचे. CM बरोबर आहे, या ठिकाणी इथं C असेल. CM आणि CN इक्वल दाखवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला पुढचा पार्ट आहे CM आणि CN इक्वल दाखवायचं आहे. पुढे आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3 च्या अनुषंगानं बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट्स आपल्याला शिकायच्या आहेत. ते आपण बघूयात. सोबतच प्रॅक्टिस सेट 3.3 मधले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.